चला तर आपण सुरुवात करूया. तर पहिला वर्ड आहे प्रीस्ट. प्रीस्ट म्हणजे पुरोहित किंवा पुजारी. आपण मंदिरात जे पुजारी असतात त्यांना आपण प्रीस्ट म्हणतो. द प्रीस्ट परफॉर्म द पूजा, म्हणजे त्यांनी पूजा संपन्न केली असं त्याचा अर्थ आहे. दुसरा आहे बिविल्डर्ड, म्हणजे गोंधळलेला किंवा संभ्रमित. त्याचं एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे. आय वॉज बिविल्डर्ड बाय हिज क्वेश्चन, त्याच्या प्रश्नामुळे मी गोंधळलो. आणि तिचे सिनॉनिम्स आहेत, म्हणजे समानार्थी शब्द जे आहेत ते आहेत कन्फ्युज्ड, पझल्ड, बॅफल्ड. कन्फ्युज्ड हा आपण डेली रुटीनमध्ये यूज करतो, पण त्याच्या जागी जर बिविल्डर्ड यूज केला तर तो जरा जास्त ॲडव्हान्समध्ये येतो तो शब्द. तर त्याचे फॉर्म्स बघा, V1, V2, V3 आणि V4 हे फॉर्म्स आहेत. म्हणजे आपण बिविल्डर्ड यूज करतो आपण नॉर्मल सिम्पल सेंटेन्समध्ये. बिविल्डर्ड, बिविल्डर्ड आणि बिविल्डरिंग. बिविल्डर्ड आपण V2 फॉर्ममध्ये म्हणजे पास्ट टेन्समध्ये यूज करतो, आणि बिविल्डर्ड हा परफेक्टमध्ये यूज करतो. परफेक्ट टेन्स असतो त्याच्यामध्ये यूज करतो आपण. आणि V4 हे कंटिन्युअस आणि लास्टचा जो आहे परफेक्ट कंटिन्युअस त्याच्यामध्ये आपण यूज करतो. तिसरा शब्द आहे लीन. लीन म्हणजे टेकणे, टेकून उभा राहणे, झुकणे किंवा वाकणे. तर त्याचं एक्झाम्पल, ही लीन्ड अगेन्स्ट द वॉल, तो भिंतीला टेकून उभा राहिला. तर त्याचे समानार्थी शब्द आहेत बेंड, टिल्ट. इथं बेंड आहे, बेंड, टिल्ट, स्लँट, इन्क्लाइंड, रिक्लाइंड. याचे जे सिनॉनिम्स आहेत. तर त्याचे फॉर्म बघा, लीन, लीन्ड किंवा लिंट, लिंट पण असं म्हणतो, आणि लिनिंग हे त्याचे फॉर्म्स आहेत. तर एक असं शब्द होता की गॉट अप अँड बोल्टेड आउट. हे सिम्पल शब्द आहे, म्हणजे आपल्याला समजते जेव्हा आपण गॉट अप हा त्याचा फॉर्म आहे V2 आणि V3मध्ये. हे आहे गॉट अप, आणि इथं पण गॉट अप येतं आहे V3मध्ये. तर आपण गेटअप, आपल्याला गेटअप हा शब्द जास्त माहिती आहे. गेटअप, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग असं आपण म्हणतो, यूज करतो आपल्या डेली लाईफमध्ये. तर जेव्हा त्याचं गॉटअप म्हणजे उठला, तो उठला आहे पूर्णपणे. अँड बोल्टेड आउट म्हणजे उठला आणि घाईघाईने बाहेर निघून गेला. त्यावेळेस आपण जेव्हा वापरतो की उठला आणि तो निघून गेला बाहेर किंवा बाहेर पळाला, तर त्यावेळेस आपण गॉटअप अँड बोल्टेड आउट यूज करतो. तर बोल्ट हा वर्ब आहे. तर त्याचे फॉर्म्स बघा, V1 आहे बोल्ट, बोल्टेड आणि बोल्टिंग असे ते फॉर्म्स आहेत. तर त्याचे सिनॉनिम्स पण आहेत तिथे. त्याचे आहेत रॅन आउट म्हणजे बाहेर पळून गेला, रॅन आउट, डॅश्ड आउट, रश्ड आउट, हरीड आउट. आणि गेटअप जे गॉटअप आहे त्याचे जे सिनॉनिम्स आहेत ते राईज, स्टँडअप, वेकअप, लिव्ह द बेड अँड क्लाइंब आउट द बेड. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग. आणि ह्या पूर्ण जे शब्द आहे, पूर्ण वर्ड आहे गॉट अप अँड बोल्टेड आउट, त्यासाठी एक्झाम्पल आहे ही गॉट अप अँड बोल्टेड आउट ऑफ द रूम, म्हणजे तो उठला आणि घाईघाईने रूमच्या बाहेर निघून गेला असं यूज करायचं आहे. नेक्स्ट आहे सिप. सिप हा वर्ब आहे, झिरपणे किंवा हळूहळू आत शिरणे किंवा गळणे. जेव्हा आपण भिंतीतून पाणी वगैरे येतं त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, तर वॉटर सिप्स थ्रू द वॉल, म्हणजे भिंतीतून पाणी झिरपते. आपल्या घरात पण टेरिसवर जर पाणी झिरपत असेल किंवा टेरिसवर पाणी म्हणजे जास्त झाल्यावर पाणी आपल्या आत दिसतं आपल्याला की पाणी आलेलं आहे, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की वॉटर सिप्स थ्रू द वॉल. आणि सनलाईट सिप्स इनटू द रूम, सूर्यप्रकाश हळूहळू खोलीत शिरतो, त्याला म्हणायचं सनलाईट सिप्स इनटू द रूम. तर त्याचे फॉर्म्स आहेत सिप, सिप्ड, सिप्ड आणि सिपिंग. तर त्याचे सिनॉनिम्स समानार्थी शब्द आहेत लीक, आपण लीक वापरतो डेली रुटीनमध्ये. उज, फिल्टर थ्रू, ट्रिकल, पर्कोलेट याचे जे सिनॉनिम्स आहेत, पण जास्ती करून आपण लीक वापरतो. आणि सिप आपण जेव्हा पाणी पितो म्हणजे चमच्याने पाणी पितो तेव्हा लहान मुलांना म्हणतो ना आपण सिप,
सिप करत पाणी प्यायचं, त्यावेळेस आपण सिप हा यूज करतो. म्हणजे हळूहळू आत पाणी घेतो. लहान मुलांना आपण म्हणतो ना सिप सिप करून पाणी पे, त्यावेळेस हा शब्द यूज होतो. त्यानंतर आहे लॉंगिंग टू नो, म्हणजे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणे किंवा उत्सुक असणे. तर त्याचं एक्झाम्पल आहे आय एम लॉंगिंग टू नो द ट्रूथ, मला सत्य जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. तर लॉंगिंग हा जो आहे फोर्थ फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये तो जो मेन वर्ब आहे तो आहे लॉंग, लॉंग्ड, लॉंग्ड आणि विपोर आहे, सॉरी चुकलं, लॉंगिंग. तर लॉंगिंग टू नो, नो म्हणजे माहीत असणे किंवा जाणून घेणे, त्याची इच्छा असणे, त्याला म्हणायचे लॉंगिंग टू नो. त्याची जे सिनॉनिम्स आहेत ते इगर टू नो, इगर म्हणजे उत्सुक असणे, माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे. क्युरियस टू नो, क्युरियस. आणि किन टू नो हा नवीन शब्द मी इथे बघितला, किन टू नो. आणि अँशियस टू नो म्हणजे खूपच उत्सुक आहे किंवा खूप त्याच्यासाठी धडपड करतोय की ते आपल्याला पाहिजे, ती माहिती घेणे गरजेचीच आहे, त्यावेळेस आपण हे शब्द वापरतो. तर नेक्स्ट आहे क्वेस्ट. ते नाउन आणि वर्ब दोन्ही आहेत. तर त्याचा शोध, ध्यास, मोहीम. म्हणजे क्वेस्ट म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचा दीर्घ किंवा कठीण शोध. ही इज ऑन अ क्वेस्ट फॉर नॉलेज, तो ज्ञानाच्या शोधात आहे. क्विस्ट म्हणजे जास्त मोठ्या वगैरे मोहीम असतात किंवा मोठमोठे शोध असतात, त्यावेळेस आपण क्वेस्ट वापरतो. आणि त्याचाच आपण जी डेली लाईफमध्ये यूज करतो ना शोध घेण्यासाठी, तर त्यासाठी दुसरा पुढे शब्द आहे बघा, त्याचा आहे सीक. सीक हा आहे वर्ब, ते शोधणे, शोध घेणे, मिळवण्याचा प्रयत्न करणे, त्यावेळेस आपण सीक वापरतो. आणि जेव्हा मोठमोठे मोहीम असतात, मोठमोठे शोध घ्यायचे असतात, त्यावेळेस आपण क्वेस्ट वापरतो. तर त्याचे सिनॉनिम्स आहेत सर्च, सर्च ते आपण डेली लाईफमध्ये वापरतो. हंट, परस्यूट, एक्सप्लोरेशन एक्सप्लोर करतो, जर्नी. तर असे हे सिनॉनिम्स आहेत. आणि सीक, सीक म्हणजे शोधणे, शोध घेणे, मिळवण्याचा प्रयत्न करणे. तर फॉर एक्झाम्पल आय एम सिकिंग फॉर अ जॉब, मी नवीन नोकरी शोधत आहे. सिकिंग फॉर म्हणजे शोधत आहे असा त्याचा अर्थ आहे. शी सॉट हेल्प फ्रॉम हर टीचर, शी सॉट हेल्प फ्रॉम हर टीचर, तिने तिच्या शिक्षकांची मदत घेतली. तर सॉट हे त्याचं फॉर्म्स आहेत, तर तो V2 मध्ये आला आहे, V2 फॉर्ममध्ये. दे सीक द ट्रूथ, सीक इथं शोध घेणे. तर त्याचे बघा फॉर्म्स आहेत सीक, सॉट, सॉट, सीकिंग. तर सिनॉनिम्स पण हे जास्ती करून सिमिलरच आहेत. तर इथं फक्त सर्च फॉर, शोध घेणे म्हणजे शोध घेण्याच्या किंवा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेस आपण सर्च फॉर, लुक फॉर, परस्यू, ट्राय टू फाइंड, हंट फॉर, हे सिनॉनिम्स आहेत. नेक्स्ट आहे एंडॉवड विथ. एंडॉवड विथ म्हणजे ने संपन्न असलेला किंवा ची देणगी असलेला किंवा लाभलेला आणि ने युक्त असलेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं लक्षात येईल. शी इज एंडॉवड विथ ग्रेट टॅलेंट, ती महान प्रतिभेने संपन्न आहे. तर त्याचे सिनॉनिम्स जे आहे ते आपण डेली यूज करतो. ब्लेस्ड विथ, गिफ्टेड विथ, इक्विप्ड विथ आणि प्रोव्हाइडेड विथ. तर ब्लेस्ड विथ आणि गिफ्टेड विथ आपल्या डेली लाईफमध्ये असतात. त्याचे जे फॉर्म्स आहेत ते बघा, एंडोव, एंडोड, एंडोड, एंडोविंग. आता मी काही सेंटेन्सेस आहेत जे म्हणजे माझ्या डेली लाईफमध्ये यूज करते, ते मी लिहून घेतलेले आहेत, म्हणजे लक्षात यावेत की आपण हे डेली वापरतो आणि आपल्याला ते एकदम फिट झाले पाहिजेत. तर ते बघा, काही हरकत नाही, तुला माफी मागायची गरज नाही. तर हे मी एका पॉडकास्टमध्ये कुठेतरी यूट्यूबला बघितलं होतं आणि ते मी डेली लाईफमध्ये यूज होते का त्याचा विचार केल्यावर कळलं की आपण कधी कधी यूज करू शकतो त्याला. म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये यूज होऊ शकत, कधीतरी यूज होतं, पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की त्याचा अर्थ काय आहे. इट्स ओके, यू डोंट हॅव टू अपलाइज.
अपॉलॉइज म्हणजे माफी मागायची गरज नाही. इट्स ओके, काही हरकत नाही. यू डोंट हॅव टू अपॉलाइज, तुला माफी मागायची गरज नाही. नेक्स्ट आहे, मी रेवांशला शाळेत पाठवावे का. म्हणजे डेली आपण कधी कधी म्हणतो, म्हणजे मी तर म्हणते की रेवांशला शाळेत पाठवू का नको असा विचार करते. तर त्यासाठी काय म्हणू शकतो आपण, शुड आय सेंड रेवांश टू स्कूल टुडे. शुड आय सेंड, जेव्हा आपण पाठवावे का, गरजच आहे का, म्हणजे पाठवावे किंवा पाठवू नये यासाठी शूडचा यूज करतो. शुड आय सेंड रेवांश टू स्कूल टुडे. तिला तो गुण तिच्या आईकडून मिळाला आहे. तर शी गॉट दॅट टॅलेंट फ्रॉम हर मदर. मला तिथे अजिबात जाऊ वाटेना, म्हणजे जाऊ वाटत नाही. जेव्हा आपल्याला असं वाटतं की कुठे तर बाहेर खरंच जाऊ वाटत नाही, त्यावेळेस आपण आय डिडंट फील लाईक गोईंग देअर ॲट ऑल, म्हणजे तिथे अजिबात जाऊ वाटत नाही. ॲट ऑल जेव्हा वापरतो त्यावेळेस अजिबातच जाऊ वाटत नाही असा अर्थ होतो. तर आय डिडंट फील लाईक कुकिंग जेव्हा येतो तेव्हा त्यावेळेस आपण म्हणतो की मला अजिबात इच्छा नाही आहे की आज काहीतरी स्वयंपाक करावा, तिची इच्छा नाही. किंवा गोईंग आउट, बाहेर जाण्याची इच्छा नाही. किंवा वॉचिंग मूव्ही, आय डिडंट फील लाईक वॉचिंग मूव्ही, मला मूव्ही बघायची इच्छा नाही. तर नेक्स्ट आहे, प्रणिती बघ पाणी तापले का. म्हणजे असं मी डेली लाईफमध्ये म्हणते, त्यामुळे मी लक्षात ठेवलं आहे की आपल्याला कोणते जे सेंटेन्सेस आहेत जे आपण डेली यूज करतो. तर प्रणिती, कॅन यू चेक इफ द वॉटर इज हॉट, म्हणजे पाणी गरम झालं आहे का हे चेक कर. छत्री घेतली का. डिड यू टेक अन अम्ब्रेला. टेक, घेणे किंवा नेणे, म्हणजे घेऊन गेलीस का किंवा नेलीस का आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळेस डिड यू टेक अन अम्ब्रेला. जेव्हा आपण डीड वापरतो ना त्यावेळेस वर्बचं पहिलं फॉर्म येतं टेक. आणि जेव्हा आपण हॅव परफेक्टमध्ये वापरतो ना, परफेक्ट टेन्स असतो हा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरला आहे. तर त्यावेळेस आपण हॅव यू टेकन, म्हणजे हे आपल्याला जे फॉर्म्युला आहे तो माहीत आहे की जेव्हा हॅव किंवा हॅज असतं त्यावेळेस वीचा थर्ड फॉर्म असतो आणि हा थर्ड फॉर्म आहे टेकचा, टेकन. तर मग आपण जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये याचा यूज म्हणजे वापरतो किंवा डिड यू टेक अन अम्ब्रेला म्हणू शकतो. पण त्या जागी जर आपण परफेक्ट टेन्समध्ये जर आपण बोललो तर हॅव यू टेकन अन अम्ब्रेला असं विचारायचं. आणि तिला आपण कधी कधी म्हणतो तू छत्री का घेतली नाहीस किंवा तू छत्री का नेली नाहीस आपण विचारायचं आहे. ती गेली आहे, जेव्हा आपण छत्री घेतली का विचारतो कधी, जेव्हा ती समोर असेल तेव्हा छत्री घेतली का. आणि तू छत्री का घेतली नाहीस जेव्हा आपल्यासमोर नसते आणि एखाद्या वेळेस फोन करून किंवा मेसेज करून विचारतो की तू छत्री का घेतली नाहीस, त्यावेळेस वाय डिडंट यू टेक अन अम्ब्रेला असं आपण विचारतो. किंवा वाय हॅवंट यू टेकन अन अम्ब्रेला, म्हणजे हॅवमध्ये जेव्हा आपण किंवा परफेक्टमध्ये आपल्याला यूज करायचं असेल तर हॅवंट आणि टेकचं टेकन असं वापरू शकतो. मी रेवांशला सकाळी म्हणाले की तू स्वतः आंघोळ करणार आहेस का, म्हणजे तो स्वतःच पाणी घेत होता. मग त्याला विचारायचं आहे की तू स्वतःच आंघोळ करणार आहेस का. तर त्याला आपण कसं म्हणू शकतो, आर यू गोईंग टू टेक अ बाथ युअर सेल्फ. आर यू गोईंग टू टेक अ बाथ युअर सेल्फ असं म्हणू शकतो. तर रेवांशला मी न्यायला येते, म्हणजे मला त्याला म्हणायचं होतं की तू स्कूल सुटल्यानंतर मी तुला घेऊन न्यायला येते आणि तिथेच आपण ज्यूस पिऊया. तर त्याचं आपण काय म्हणू शकतो, रेवांश आय विल कम टू पिक यू अप. पिक यू अप म्हणजे मी तुला न्यायला येते आफ्टर स्कूल सुटल्यानंतर. देन वी विल हॅव सम ज्यूस देअर, म्हणजे आपण तिथे ज्यूस पिऊया. नेक्स्ट आहे, माझ्या नवऱ्याने मला अजून कोणतीही भेट दिली नाही. हे मी नेहमीच वापरते. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, माय हजबंड स्टील हॅज नॉट गिवन मी अ गिफ्ट. हे पण बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं आहे. हॅव आणि हॅजचा वापर जर केला तर माय हजबंड आहे त्यामुळं आपण हॅजचा यूज केला आहे. नॉट गिवन, गिवचं थर्ड फॉर्म गिवन वापरलेलं आहे. मी अ गिफ्ट प्रेझेंट परफेक्ट, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आणि जर आपल्याकडून म्हणायचं की मी त्यांच्याकडून कोणतंही गिफ्ट रिसीव्ह केलेलं नाही किंवा मला कोणतंही गिफ्ट मिळालेलं नाही, तर आपल्याकडून जर बोलणार असेल, हे आपण हजबंडकडून बोललेलं आहे त्यामुळं माय हजबंड स्टील हॅज
त्यांनी कोणतंही गिफ्ट दिलेलं नाही म्हणजे, आणि जेव्हा आपण म्हणतोय की मी त्यांच्याकडून कोणतंही गिफ्ट रिसीव केलेलं नाही, तर आपण काय म्हणायचं, आय स्टील हॅव आलेलं आहे, कारण आय आहे त्यामुळे आय स्टील हॅव नॉट रिसिव्ड. रिसिव्हचं जे थर्ड फॉर्म आहे रिसिव्ड अ गिफ्ट फ्रॉम माय हजबंड. तो बहुतेक कुठेतरी खेळायला गेला आहे. रेवांश कुठेतरी खेळायला गेलेला आहे असं आपल्याला सांगायचं आहे. तर ही हॅज प्रोबॅबली गोन समवेअर टू प्ले. हॅज आलेला आहे आणि गोन, गोचं थर्ड फॉर्म गो, वेंट आणि गोन. ते बहुतेक विसरले असतील. आपण जेव्हा मस्ट हॅवचा इथे प्रयोग केलेला आहे, मस्ट हॅव हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे, ही मस्ट हॅव, मे, माईट, मस्ट, नंतर कुड, शुड, वुड हे जे आहेत ते आपण डायरेक्ट आपण मस्ट हॅवमध्ये यूज केलेलं आहे, कारण ते विसरले असतील, ते बहुतेक विसरले असतील. तर ते कदाचित असेल तर मे वापरलं असतं. ही मे बी फॉरगॉटन, ही मे बी फॉरगॉट, मे बी. मस्ट हॅव वापरलं तर त्याचा आपण थर्ड फॉर्म घेतो, मस्ट हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. तुम्ही गाडीतून उतरायच्या आधीच रोहितला फोन करा. बिफोर यू गेट ऑफ कॉल रोहित. गेट ऑफचा यूज कधी करतो आपण, गेट ऑन म्हणजे गाडीत चढणे आणि गेट ऑफ म्हणजे गाडीतून उतरणे. जेव्हा आपण गाडीत चढतो असं म्हणायचं असेल तर बिफोर यू गेट ऑन कॉल रोहित, चढायच्या आधी फोन कर, आणि गाडीतून उतरायच्या आधी म्हणजे गेट ऑफ इथे यूज केलेला आहे. तुम्ही उतरायच्या आधीच रोहित तिथे येईल, म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही पोहोचायच्या आधीच तिथे तो आलेला असेल, तर त्यावेळेस आपण कसं बोलू शकतो की रोहित विल बी देअर, तो तिथे असेल बिफोर यू गेट ऑफ, म्हणजे तुम्ही उतरायच्या आधीच, गेट ऑफ इथे यूज केलेला आहे, तुम्ही उतरायच्या आधीच रोहित तिथे येईल. तर आपण असं 2-3 प्रकारे आपण बोलू शकतो, म्हणजे फक्त वर्ब चेंज केलेत. विल बी देअर म्हणजे तिथे, आणि और रोहित विल अराईव्ह, अराईव्ह म्हणजे पोहोचेल, रोहित पोहोचेल तिथे कधी, जेव्हा तुम्ही गाडीतून उतराल त्याच्या आधीच तो तिथे पोहोचेल. रोहित विल गेट देअर, गेटचा अर्थ पण तिथं जेव्हा पोहोचतो किंवा तिथं असेल, आधीच पोहोचला असेल तर आपण गेटचा पण यूज करू शकतो. रोहित विल गेट देअर बिफोर यू गेट ऑफ. नेक्स्ट आहे, मला मोबाईल नको आहे, मला एखादा कोर्स करायचा आहे. हे आपण कधी कधी म्हणतो, त्यावेळेस आपण कसं बोलू शकतो, आय डोंट वॉन्ट अ मोबाईल फोन, आय वॉन्ट टू टेक अ कोर्स. टेक म्हणजे करायचं आहे, किंवा मला एखादा कोर्समध्ये एनरोल करायचं आहे, तर त्यावेळेस आपण वापरू शकतो. नेक्स्ट आपण अजून एका प्रकारे, आय डोंट वॉन्ट अ मोबाईल फोन, आय वॉन्ट टू डू अ कोर्स. मला कोर्स करायचा आहे. किंवा आय डोंट नीड अ मोबाईल फोन, नीड गरज नाही मोबाईल फोनची, आय वॉन्ट टू एनरोल इन अ कोर्स. एनरोल म्हणजे कोर्स घ्यायचा आहे, त्यावेळेस आपण एनरोल म्हणू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, आणि डेली यूज चे जे सेंटेन्सेस आहेत किंवा डेली यूजला आपण जे वापरतो वर्ब वापरतो किंवा व्होकॅब्लरी आहे ती तुम्हाला वाढवायची असेल तर प्लीज कनेक्ट राहा, कारण मी पण प्रॅक्टिसच करते आणि मला पण शिकायचं आहे इंग्लिश, त्यामुळे मी पण असे नवीन नवीन शब्द शोधून काढते जे आपल्या डेली यूजसाठी वापरता येतील. तर त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ मी अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.